मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, सध्या राज्यामध्ये एक खातं खूप चर्चेत आलेलं आहे आणि ते चर्चेत येण्याला कारणीभूत त्या खात्याचा आयुक्त. बीड जिल्ह्यातील ताळसोना या गावातील हरिभाऊ मुंडे आणि आसराबाई मुंडे यांचा चिरंजीव तुकाराम मुंडे यांचा, की ज्यांच्या 21 वर्षामध्ये 23 ठिकाणी बदल्या झाल्या. म्हणजे ज्या कोण्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी 1 वर्षभरही त्यांना राहता आलं नाही. आपल्या कामाचा धडाका आणि आपल्याकडे असणाऱ्या जबाबदारीचं जाण आणि भान ज्या कोण्या व्यक्तीला असते त्यामध्ये तुकाराम मुंडे आहेत. आज माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 50 ते 51 वर्षाचं वय असणारी ही व्यक्ती राज्यातल्या जवळपास नाशिक, मुंबई, संभाजीनगर, जालना, नांदेड अशा विविध जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी एक जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आणि IAS दर्जाचा अधिकारी असल्याने त्यांच्याकडे अलीकडे आयुक्त पदाची सुद्धा जबाबदारी आलेली आहे. आणि आयुक्त पदाची जबाबदारी म्हटल्यानंतर साहजिकच आपल्या या पदाची गरिमा ज्या कुणा व्यक्तीला माहीत असते त्यांनी आपल्या त्या पदाच्या गरिमा कशी कायम ठेवली पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम मुंडे. घरची परिस्थिती आर्थिक बेताची, आई वडील शेतकरी आणि या शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेलं हे मूल, जे ज्यांना एक भाऊ आहे. भाऊ सुद्धा त्यावेळेस ताळसोना या गावातील पहिले पदवीधर. आपल्या भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या तुकारामने अनेक परीक्षा दिल्या. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा हा विद्यार्थी, राज्यशास्त्राचा पदवीधर आणि त्यानंतर UPSCच्या परीक्षेमध्ये राज्यातून जे कॅडर असते त्या मध्ये हा 20वा नंबर आला आणि त्यानंतर साहजिकच त्याला विविध ठिकाणी आपल्या नोकरी त्या निमित्तानं जावं लागलं. जिल्ह्यात काम करत असताना मध्यंतरी सरकारकडून त्याला चांगला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आदर्श जिल्हाधिकारी आणि वॉटरमॅन ऑफ महाराष्ट्र हे 2 पुरस्कार सुद्धा तुकाराम मुंडे यांना त्यावेळेस शासनाकडून दिलेले आहेत. आणि असा एवढा कर्तव्यदक्ष अधिकारी ज्या कुण्या ठिकाणी आपली ड्युटी, आपला अधिकार गाजवत असताना जर तो प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्याला टिकवलं पाहिजे, त्याला मोठं केलं पाहिजे. नव्हे त्याचा आदर्श इतर अधिकाऱ्यांनी घ्यावा अशा पद्धतीचं वातावरण राज्यकर्त्यांनी, नेत्यांनी तयार करून तुकाराम मुंडे कसे काय राज्यामध्ये मोठे होतील आणि त्यांच्यामुळे हे राज्य आणि या राज्यातले जे काही विभाग आहेत ते विभाग किती प्रामाणिक राहतील हा प्रयत्न राज्यकर्त्याकडून करण्याऐवजी 21 वर्षामध्ये 23 बदल्या ज्या व्यक्ती झाल्या ते तुकाराम मुंडे आज अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये आहेत. सोमवारपासून पदभार घेतल्यानंतर लागलीच त्यांनी जवळपास 35 ते 40 ठिकाणी कारवाया केल्या. 40 ते 45 आस्थापनांना सील ठोकलं. 33 आरोपींना गजाआड केलं आणि आत्ता तर त्यांनी देशात आणि राज्यामध्ये नावलौकिक असलेल्या पतंजली नावाच्या या दिव्य फार्मसीवर सुद्धा ढाल घालून या दिव्य फार्मसीमध्ये होत असलेले दिव्य प्रताप त्यांच्या लक्षात येऊन ते सुद्धा त्यांनी आता हेरले आहे. आणि त्यामुळे साहजिकच तुकाराम मुंडे पुन्हा एकदा फार मोठ्या चर्चेत आलेले आहेत. आणि आता काही तासात किंवा काही दिवसातच त्यांची त्या ठिकाणाहून सुद्धा उचलबांगडी होईल अशा पद्धतीचे संकेत सुद्धा अलीकडे यायला लागले आहेत. मंडळी, काय चूक आहे त्या तुकाराम मुंडेंची? काय चूक आहे? प्रामाणिक आहे ही चूक, देशप्रेमी आहे, देशातील जनतेसाठी, राज्यातील सर्व समूहासाठी जर तो प्रयत्न करत असेल, प्रामाणिक राहत असतील तर ती त्यांची चूक आहे. म्हणजे अलीकडे चांगल्या लोकांचा किंवा
ज्यांना पदाची आणि आपल्या प्रतिष्ठेची जाण आणि भान आहे, अशा नोकरशाहीमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना राज्यकर्ते या नजरेत स्थान नाही. स्थान नाही असलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेल की राज्यामध्ये एवढे केवढे अधिकारी आहेत, त्यामध्ये IAS दर्जाचा अधिकार असणारा हा अधिकारी आज एक वेगळं स्थान घेऊन आहे. त्याचा आदर्श अनेक अधिकारी सुद्धा घेण्याच्या तयारीत आहेत. परंतु राज्यकर्त्यांचा असणारा दबाव आणि काही कारवाया करत असताना आम्हाला विचारल्याशिवाय कारवाई करू नका, कारण तुम्ही जे कारवाई ज्याच्यावर कोणावर कराल ते आमच्या कोणाचे तरी संबंधित त्या फॅक्टऱ्या असतील, ते कारखाने असतील, ते उत्पादन असतील, किंवा जे काही चालू आहे ते आमच्याशी संबंधित आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर कारवाई करता येणार नाही. म्हणजे असं जर झालं तर मग काय, त्या खुर्चीवर बसवायचं, ती खुर्ची उगवायची आणि शासनाच्या तिजोरीतून घालवलेला पगार घ्यायचा, जो की सामान्य जनतेच्या करातून दिला जातो. याच भान जाण तुकाराम मुंडेंना आहे. आपल्या गरीब परिस्थितीतून शेतात काम करत असताना त्यावेळेस सुद्धा विजेचा लपंडा होता. रात्री अपरात्री आपल्या शेतीमध्ये ओलीत करायचे आणि त्याच्यातून मिळालेलं भाजीपाला हा विकायचा आणि यातून शिक्षण घेत घेत आज IAS दर्जापर्यंत पोहोचणारा हा अधिकारी खऱ्या अर्थानं प्रामाणिक आहे, ज्याची नाळ मातीशी जोडलेली आहे, ज्याला असं वाटते की माझ्या राज्यातील, माझ्या परिसरातील नागरिक हा स्वयंपूर्ण असला पाहिजे, अभ्यासपूर्ण असला पाहिजे, आणि त्याची जो कोणी लूट करत असेल, जो कोणी त्याला त्रास देत असेल, जो कोणी दबंगशाही करत असेल, त्याला जेरबंद करण्याचा अधिकार आणि ते पद जर आपल्याकडे आहे तर त्या पदानुसार आपण न्याय दिला पाहिजे, हे तुकाराम मुंडेंना जमते आहे. परंतु मंडळी, अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अलीकडे बिमोड करणारीच यंत्रणा तयार झाल्यामुळे तुकाराम मुंडे सारख्या व्यक्तीला काम करत असताना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागते. आज राज्यामध्ये तुकाराम मुंडे या नावाचा एक वेगळा दरार आहे आणि एक वेगळं नावलौकिक ठेवून ही व्यक्ती आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनाच खऱ्या अर्थानं त्यांचा त्रास होते आहे. राजकारणामध्ये काहीतरी प्रामाणिकता असली पाहिजे, नेत्यांमध्ये काहीतरी प्रामाणिकता असली पाहिजे, मंत्र्यांमध्ये काहीतरी प्रामाणिकता असली पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की नाही, खरंच तुकाराम मुंडे हे जर आपल्या खात्यात किंवा आपल्या मंत्रिमंडळामध्ये किंवा आपल्या खात्याशी संबंधित असेल तर निश्चितच आपलं खातं, आपला विभाग हे इतरांच्या विभागापेक्षा चांगला करून दाखवतील. आणि त्यासाठी म्हणून तुकाराम मुंडेंना आपण जपलं पाहिजे. त्यांच्या ज्या काही कारवायात त्यांना आपण समर्थन दिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी भक्का बनून उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून राज्यामध्ये अनेक अधिकारी हे सुद्धा तुकाराम मुंडेंचा आदर्श घेतील आणि त्यांना सुद्धा असं वाटेल की आपल्या पाठीशी राज्यकर्ते आहेत, सत्ता पक्ष आहेत. आणि असं असल्या जर नाही झालं तर निश्चित मंडळी राज्यात आगामी काळात येणारा काळ हा प्रचंड नामुष्कीचा असेल आणि ज्यामुळे प्रचंड बेबंदीशाही राज्यामध्ये वाढेल. बेरोजगारी, चोऱ्या माऱ्या आणि भेसळ या बाबतीत राज्य सध्या 1 नंबरवर आहे. आणि अशा परिस्थितीत अलीकडे गेल्या 7-8 दिवसापासून जो पदभार ज्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा तुकाराम मुंडे यांच्याकडे आलेला आहे, त्यामुळे निश्चितच मी अशी विनंती करतो सध्या राज्यातील राज्यकर्त्यांना, कारण IAS दर्जाचे अधिकारी यांना किमान कमीत कमी 1-2 वर्ष तरी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. कारण 1-2 वर्षात ते एक चांगली चुरूक दाखवू शकतात. त्यांचं प्रत्येक जे काही डिपार्टमेंट असेल ते वेगळ्या पद्धतीचं त्याची छाप ते पाडू शकतात. तसं तुकाराम मुंडे ज्या ज्या ठिकाणी कुठून गेले, ज्या ज्या ठिकाणून त्याच्या बदल्या झाल्या, त्या ठिकाणी तुकाराम मुंडेंनी बदलीचा अर्ज मिळाल्याबरोबर आपलं सामान भरून बदली स्वीकारली. खरं म्हणजे कोणीच अपील केलं नाही. आतापर्यंतच्या त्यांच्या या 23 बदल्यांमध्ये तुकाराम मुंडेंनी कुठं आपलं अपील केलं असंही दिसलं नाही. प्रामाणिकपणे जे काही आदेश असतील ते आदेश स्वीकारले आणि ते आदेश स्वीकारत जिथं कुठं आपल्याला काम दिल्या जाईल, जिथं कुठं आपल्याला जबाबदारी आपली निश्चित केल्या जाईल, त्या जबाबदारीला साजेसं आपलं काम आणि वर्तन असलं पाहिजे, हे काम त्यांनी केलं. राज्यामध्ये आज तुकाराम मुंडे यांच्या नावाची वेगळी छाप असताना तुकाराम मुंडे सारख्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला राज्यातील जनता जरी प्रामाणिकपणे कबूल करत असली की नाही आम्हाला तुकाराम मुंडे पाहिजे, पण राज्यकर्त्यांना ते नको आहेत मंडळी. आता अलीकडे
काही महिन्यापूर्वी झिरवळांचं जे काही अन्न आणि औषध प्रशासन विभाग आहे त्याच्यातला एक अधिकारी की कर्मचारी हा मंत्रालयामध्ये पैसे घेताना पकडला गेला. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार असल्याचं मुंडेंच्या ते लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता ही अडचण त्या मंत्र्यांना किंवा त्या मंत्रालयातली संबंधितांना होणार आहे. कारण त्यांचा भ्रष्टाचार हा तुकाराम मुंडेंना चालू द्यायचा नाही, किंवा ते जर करत असतील तर तुकाराम मुंडेंना पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणाहून दुसरीकडे जावं लागेल. आणि कदाचित अशीच रचना आगामी काही काळामध्ये आता ते करणार असल्याचं दिसते आहे. कारण पतंजलीसारख्या एका दिव्य फार्मसीच्या बाबतीत जर केलं कारण तर ते फार मोठं आहे. सध्या काही वर्षापासून मध्यंतरी पतंजलीचे काही जे लोक आहेत त्यांनी जे काही केलं होतं त्यावर त्यांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी आरोपांना सामोरे जावं लागलं. परंतु अलीकडच्या काळामध्ये पतंजलीला एक चांगले दिवस आलेले आहेत. आणि ते चांगले दिवस का आलेले आहेत, कशामुळे आलेले आहेत, ते एवढा पैसा कसा जनतेचा घेत आहेत, कोणते उत्पाद ते जनतेला देत आहेत आणि त्या उत्पादनामधून फायदा किती आहे, किती बनावट आणि बोगस जाहिराती करून भ्रामक जाहिराती करून ते जनतेची लूट करतायत, हे तुकाराम मुंडेच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे अशा आणि यासारख्या अनेक आस्थापना आगामी काळामध्ये तुकाराम मुंडेच्या नजरेतून चुकणार नाही. आणि तुकाराम मुंडेच्या नजरेतून चुकणार नाही म्हणजेच या सर्वांना चक्की पिशिंग अँड पिशिंग केल्याशिवाय तुकाराम मुंडे ठेवणार नाहीत. पण ह्या सर्व आस्थापना ज्या कुणाच्या आहेत ते आता हळूहळू उघडे पडणार आहे. मंडळी, तुकाराम मुंडे यांच्या बाबतीत जर असा सर्वे जरी राज्यभर एखाद्या यंत्रणेने केला तर त्यात तुकाराम मुंडे हे अव्वल ठरते आहेत, अव्वल ठरतात. आणि त्या तुलनेत राज्यकर्ते त्यांना जे त्रास देतात ते त्या तुलनेत नालायक ठरणार आहेत एवढं निश्चित. कारण तुकाराम मुंडेंच्या बाबतीत जे काही ऐकून आहेत आपण त्यांच्या नोकरी बाबतीत, त्यांच्या चरित्राबाबतीत, तर ते इतरांपेक्षा एक अव्वल अशी व्यक्तिमत्व आहे. आणि तुकाराम मुंडेंच्यासाठी बाबतीत म्हणून त्यांनी आणि शासनाने त्यांना चांगलं पाठबळ द्यावं. त्यांच्या नोकरीचा किंवा त्यांच्या पदाचा चांगल्यातला चांगला फायदा ज्या कोण्या विभागात ते असतील त्या विभागाच्या मंत्र्यांनी घ्यावा, जेणेकरून त्याचा विभाग, राज्याचा एखादा तरी विभाग हा प्रामाणिक असल्याचं दिसेल. कारण त्याला तुकाराम मुंडे जर सोबत आहेत तर त्याला चांगलं होता येईल असं मला वाटतं. मंडळी, तुम्हाला काय वाटते? मी माझं आपलं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आणि अजूनही ज्यांनी आपल्या साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा. आज आणि आता इथं थांबू, पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.